जरांगेंना मुंबईत मोर्चा काढण्यास परवानगी मिळाली। आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलन करता येणार। मनोज जरांगेंचा आंतरवालीतून मुंबईकडे कूच। आंदोलन एका दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, मनोज जरांगेंची भूमिका ठाम। आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं निवेदन 3 दिवसांपूर्वी मिळालं, त्यानुसार समितीला आखणी आणि मुदतवाढ दिली गेली। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला, तर शिवतीर्थावर जाऊन घेतलं दर्शन। तर उद्धव ठाकरेंनंतर फडणवीसांनी सुद्धा घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पा झाले विराजमान, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केली पूजा अर्चा। राज्यभर गणेशोत्सवाची धूम, घरोघरी बाप्पांचं शास्त्रशुद्ध पूजन, मोठ्या मंडपांच्या आणि मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला भक्तांची गर्दी। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह, लालबाग गणेश गल्लीसह चिंतामणीचा दरबार सुद्धा सजला, सिद्धिविनायकाच्या चरणी भाविक नतमस्तक। पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत, मानाच्या गणपतींच्या उत्साहामध्ये मिरवणुका। नेते अभिनेते बाप्पाच्या भक्तीत तल्लीन, पंकजा मुंडे तावडेंच्या घरी बाप्पा विराजमान, सुबोध भावे सुद्धा बाप्पाच्या भक्तीत झाले मग्न। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांच्या निवासस्थानी बाप्पांचं जल्लोषात स्वागत, पूजा अर्चना आरती करत जल्लोष। नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक दिमाखदार पद्धतीनं पडली पार, चांदीचा पहिला मानाचा गणपती करंजामधून झाला होता मार्गदस्त। रायगडाच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव, एकाही घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा नाही तर गणेशोत्सव तरीही गावभर साजरा। ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्यानं गणेशोत्सव देशभक्तीपूर्ण झाला, तर घोणसईत हर्षल पाटील यांच्या घरचा खास देखावा ऑपरेशन सिंदूरला समर्पित। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास पकडावी, चांगलं उत्पन्न घेण्यासाठी एआयचा वापर करा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारकडून मदत मिळेल, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। अष्टपैलू क्रिकेटर आर अश्विननं तडकाफडकी आयपीएल मधून घेतला निवृत्तीचा निर्णय, 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला राम राम। अमेरिकेनं भारतावर लावलेलं अतिरिक्त 50% टॅरिफ आजपासून लागू, ज्वेलरी, टेक्स्टाईल आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना बसणार सगळ्यात जास्त फटका। फॅन्सी आणि डिझायनर मोदकांचा बाजारामध्ये ट्रेंड, मोदक घेण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी।